पहिला बॉल ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळतंय. प्रतीक संगपाळ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. सिंगल नाहीये. डॉट बॉल येतोय आणि ओहो बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की कंपल्सरी टी शर्ट घालून तुम्हाला मॅचेस खेळणं गरजेचं होतं. त्यासाठी प्रताप संगपाळकडे टी शर्ट नाहीये. 5 धावांची पॅनल्टी असेल टीमला. कमिटीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. फार मला वाटतं व्हॉट्सअप ग्रुपला तिकडे सांगण्यात आलं होतं की कंपल्सरी तुमच्याकडे टी शर्ट हवाय. त्या कारणाने 5 धावांची पॅनल्टी लागवड संघाला देण्यात येते. सामन्याला हो करूया पुन्हा एकदा सुरुवात. प्रतीक संगपाळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये तुम्ही पाहताय. बॅटिंगमध्ये स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत संदेश पवार. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इकडे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की हा वाईट बॉल आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला गेल्यानंतर कव्हर ड्राईव्ह खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. इथे रनआउटची संधी आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 1 इकडे बाद होईल आणि पहिला गडी रितेश मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. कोणताही बॉल खेळलेला नाहीये. डायमंड डकची शिकार ठरतायत रितेश. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने फेक झाली, ज्या पद्धतीने कलेक्शन त्या ठिकाणी प्रताप संगपाळ यांच्या माध्यमातून करण्यात आलं, कौतुक करावं लागेल. रनआउट स्वरूपामध्ये डायमंड डकची शिकार ठरतायत. रितेश मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. ऐकूया एक सुमधुर संगीत. ते ज्यांनी बनवलंय त्यांचं कौतुक करावं लागेल. इकडे निलेश अप्पा धोंडे, त्याचबरोबर तो तेजस धोंडे आणि अध्यक्ष गणेश बडाळे यांनी तिघांनी एकत्रित येऊन हे जे सॉन्ग आहे आपण धोंडेवाडीचं सकाळपासून काल देखील आपण ऐकलं, हे संपूर्ण सॉन्ग त्यांनी बनवलंय आणि याच्यासाठी अनेक दिवस गेलेत. शब्द त्यांनी शोधले. त्यानंतर हे गाणं ज्या पद्धतीने बनवलं, त्याला चाल दिली. या तिघांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. निलेश अप्पा धोंडे असतील, तेजस धोंडे असतील, गणेश बडाळे असतील. आणि काय जबरदस्त गाणं बनवलंय. मजा येते. हे गाणं ज्या वेळेस इकडे डीजे मास्टर वाजवतात त्यावेळेस मात्र प्रत्येकाला खऱ्या अर्थाने एक वेगळी चाल मिळते आणि एक चांगलं वातावरण तयार होतं या मैदानावरती या गाण्याने. रायरेश्वर चषक 2026 धोंडेवाडीचं हे गाणं आपण ऐकतोय. विकेट आली. विकेट नंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण चिकणे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर विकेट आली. म्हणजे आतापर्यंत एक सिंगल रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. टीम कुसुंबी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. तर एका बाजूला तुम्ही JMCC लाखवड संघ पाहताय. चांगला सामना पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित 8 संघ पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे ब गटामध्ये खेळताना पाहायला मिळतात. चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या सकाळच्या सत्रामध्ये. टीम वासोळीचं कौतुक करावं लागेल. त्यांनी 2 मॅचेस जिंकल्या आणि संघ मात्र अगदी क्वार्टर फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न किरण चिकणेच्या बॅटमधून अल्टी पलटी आणि या बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर कल्टी. एक टिपिकल स्ट्रोक येतोय. चौकार. मानकुमरे, महेंद्र बापू देवगरे, त्याचबरोबर संदीप दादा राजीवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुख्य व्यासपीठावरून रायरेश्वर चषक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना पाहतोय.
त्याचबरोबर दोंडेवाडीचे सर्व सिनियर खेळाडू असतील, दोंडेवाडीचे सर्व युवा खेळाडू असतील, हे देखील मुख्य व्यासपीठावरून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज शनिवारचा दिवस आहे, प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळेल. प्रतीक संगपाळ पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा अचूक आहे, परंतु इकडे पंच पाहतायत, निरीक्षण करतायत, सांगतायत की डॉट बॉल आहे. लाकवड संघ KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये या सीझन मध्ये 1-11 हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी केली टीमनी आणि त्याच कारणाने की काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील 1-11च्या चांगल्या स्पर्धेमध्ये लाखवड टीम खेळताना पाहायला मिळते आणि तसाच परफॉर्मन्स कुसुंबी टीमनी देखील केलाय. जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता, पॉपिंग क्रीजचा वापर करण्यात आला होता. इकडे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक काय जबरदस्त राहिले, प्रतीक संगपाची जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि पहिल्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या त्या 5, परंतु इकडे तुमच्याकडे कंपल्सरी ड्रेसिंग होती, म्हणजे टी शर्ट तरी तुमच्याकडे हवं होतं. त्यासाठी लाखवड टीमला 5 धावांनी पॅनल्टी दिली. ती मात्र आपण ज्यावेळेस टार्गेट बनेल तिकडे टार्गेट मध्ये त्या धावा ऍड केल्या जातील, कारण स्पर्धा देखील एक जबरदस्त आहे, दमदार क्रिकेट स्पर्धा आहे आणि या दमदार क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला कंपल्सरी ड्रेसिंग करून येणं गरजेचं असेल आणि कंपल्सरी चेसिंग देखील आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये, कारण तब्बल 32 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस सुपरहिट राहिला. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित 8 तालुके 8 असोसिएशन खेळताना पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 1-11चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सामने जबरदस्त होत आहेत. वासोळे टीमनी काय कमालीचा खेळ केला सकाळच्या सत्रामध्ये. 2 मॅचेस त्यांनी कंप्लीट करून क्वार्टर फायनल मध्ये ते दाखल झालेत. टायमिंग सेट केलाय, अगदी योग्य वेळेत तुम्हाला सामने कंप्लीट देखील करावे लागतील. 4 षटकांच्या लढती आहेत. युवराज संगपाळ आलेत. स्लोअर पद्धतीचा बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक थोडस तिकडे स्ट्रगल करतो. एक सिंगल मात्र घेताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगितली जाते की गतवर्षी रायरेश्वर चषक 2025 मध्ये पर्व 2 मध्ये पहिलं अर्धशतक खऱ्या अर्थाने किरण चिकणेंनी ठोकलं होतं. आता तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल आहे, गतीमध्ये परिवर्तन आहे, परंतु बॉल अगदी आपण जर पाहिलं ना तर वाईड लाईनच्या बाहेर चाललाय, म्हणजे वाईड बॉल घेताना पाहायला मिळतोय. युवराज संगपाळ त्यांची खासियत आहे स्लोअर पद्धतीचे बॉल, लेग स्पिन, ऑफ स्पिन, नकल बॉल. चेक इकडे पुन्हा एकदा तुम्हाला रनवे वरती यावं लागेल. स्पिन अटॅक तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. एस्टनच्या पाठीमागे तुम्ही नयन सकपाळ यांना पाहताय. KSK प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या डोळ्याला बॅट लागली, इंजर्ड झाले होते, परंतु कमबॅक करताना ते देखील पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग टीमला मी विनंती करतो की आपण टायमर सेट केलाय. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत आणि ते देखील अति महत्वाचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये सगळ्या मॅचेस आपण 4 षटकांच्या खेळवणार आहोत. बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक आहे, पंच केला होता ऑफ साइडला, तिकडे सिंगल मिळताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया, धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ती 8 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेक. 3 वेळा इकडे आपण जर पाहिलं युवराज संगपाळ आले आणि बॉल टाकताना तिकडे थांबले. स्पिन अटॅक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी शफल झाले आणि तिथून या बॉलला पिक गेला होता. बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जाईल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमा रेषेच्या पलीकडे एक टिपिकल स्ट्रोक मिस्टर संदेश यांच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने, पदस्पर्शाने खऱ्या अर्थाने ही संपूर्ण भूमी आपल्याला पाहायला मिळते. मग दोंडेवाडीचा परिसर असेल, भोर तालुक्याचा परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील आपण दोंडेवाडीमध्ये आहे. आपण अनेकदा स्टेटसला तिकडे पाहिलंय. आज आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आज रायरेश्वराच्या नावाने होताना पाहायला मिळते.
रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा कमालीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक गाव 11चा वर्ल्ड कप म्हणायला काय हरकत नाहीये. पश्चिम महाराष्ट्राचा एक जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटकाला जास्तीचा वेळ इकडे गेलाय, आपण काय म्हणायला काय हरकत नाहीये. किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. पहिलं अर्धशतक ठोकलं होतं त्यांनी पर्व 2 मध्ये त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. इकडे देखील चांगली बॅटिंग होते. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे. एक सिंगल घेताना पाहायला मिळतात, कारण बॉल जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षकाने देखील फेक केले. धाव फलकावरती जाऊया. धाव फलकावरती धावसंख्या 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा घेत आहेत युवराज संगपाळ यांना तुम्ही गोलंदाजी करताना पाहताय. फिरकीचे जादूगार स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता तिकडे, मात्र फलंदाज मात्र क्रीज मध्ये कोसळले. संदेश एक सिंगल येताना पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने, ज्या वेगाने, ज्या गतीने बॉल टाकले जात आहेत, स्लोअर पद्धतीची गोलंदाजी, इकडे टायमिंग होत नाहीये. एक सिंगल येते. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होतोय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 15. पहिल्या षटकामध्ये आल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10, एकंदरीत 15 धावसंख्या. टीम कुसुंबी प्रथम बॅटिंग करताना. ऐकूया एक सुमधुर छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे गीत आपण या ठिकाणी पाहिलं. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांनी नजर रोखून ठेवली. तिकडे सांगितलं वाईट बॉल घेतोय. रायरेश्वर चषक खऱ्या अर्थाने या स्पर्धेला टायटल आपण पाहतोय. गेली 3 वर्ष रायरेश्वर चषक ही क्रिकेट स्पर्धा अप्रतिम राहिली. पर्व 3 मध्ये आपण आहोत. शफल झाले. लेग साइडला पंच केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत. आणखी एक कमालीचा स्ट्रोक येतोय. संदेशांच्या बॅट मधून येतोय चौकार. हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं बॉलला. क्षेत्ररक्षक पॉइंटला होते तिकडे. विशाल पोहोचू शकले नाहीयेत बॉल पर्यंत. एक सिंगल इकडे मात्र घेतली जाते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये तुषार संगपाळ यांना आमंत्रित केलंय. चांगली गोलंदाजी नेहमी 1 गाव 11 फॉर्मॅट मध्ये तुषार संगपाळनी केले. आज संघासाठी गरज आहे. एक चौकार आल्यानंतर सिंगल आले. कमबॅक करणं बॉल आलाय, परंतु किरण चिकणे एक चांगले बॅटर आहेत. कुसुंबी टीम साठी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन असेल, मॅन ऑफ द सिरीजचे किताब किरण चिकणेने पटकवलेत. आज मात्र संधी आहे रायरेश्वर चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळी जोरात मारायचा प्रयत्न केला होता. टप्पा पडला. बॉल स्लो होता. नकल बॉल होता. इकडे ऑप्शनच्या बाहेर टाकलेला बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे तुषार संगपाचा एक चांगला बॉल संपन्न होताना पाहायला मिळतोय. एक चौकार आलाय आतापर्यंत या ओव्हरमध्ये. लोअर फुल टॉस स्विच हिट केला. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. किरण चिकणेचा एक प्रतिभावंत स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. स्वागतम. त्यांचा आवाज देखील तुम्ही येणाऱ्या मॅच मध्ये ऐकाल. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. लाखवड विरुद्ध कुसुंबी असा सामना रायरेश्वर चषक मध्ये आपण पाहतोय.
यावेळेस पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल पहिल्या स्लिप मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येणं बाकी असेल आणि पंच सांगतायत लीगल बॉल आहे, म्हणजे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं षटक करताना पाहायला मिळते. दोन फटके चांगले आले इकडे, परंतु बॉल चांगले टाकलेत. अंतिम बॉल, आखरी गेंद, शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय दोन्ही टीमचा. फुल टॉस होता, तिकडे ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, ओव्हर द पॉइंट केलेला फटका. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जात आहेत, परंतु इकडे बॉल जिंकलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक वेगळा टिपिकल स्ट्रोक 4 धावांसाठी येतोय. चौकार आयएडीजे. जबरदस्त आहे. हो आहे, कारण ज्या पद्धतीने आपण ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहिली, गेली 3 वर्ष रायरेश्वर चषकच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने खंबीरपणे उभं असणारं व्यक्तिमत्व, अर्थातच कोपरकेरणी गावचे सुपुत्र MP ग्रुप, नवी मुंबईचे सर्वे सर्वा आता आदरणीय महेशदादा पाटील साहेब यांचं गाणं आपण ऐकलं. त्यांचा नामोल्लेख देखील या दोंडेवाडीच्या सॉन्ग मध्ये होता आणि विशेष प्रेम संपूर्ण भोर तालुक्यावरती सन्माननीय महेशदादा पाटील साहेब यांचं राहिलंय. आज त्यांची एक रॉयल एंट्री या मैदानावरती होईल उद्याच्या दिवसामध्ये बक्षीस वितरणासाठी, तर ते संपूर्ण आपल्या बरोबर असतीलच, परंतु आज देखील या मैदानावरती ते येणार आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. सन्माननीय महेशदादा पाटील पुरस्कृत रायरेश्वर ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि धावांचा ग्राफ हा वाढतच चाललाय. टीम कुसुंबीसाठी चांगली बॅटिंग आतापर्यंत होताना पाहायला मिळते. शेवटचं षटक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, टायमिंग प्रॉपर आहे आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय. काय कमालीचा फटका संदेशने खेळलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, अगदी 2 पायांच्या मधून बॉल यष्टीरक्षक नयन सकपाळ यांच्याकडे चाललाय. स्विच हिट सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना, टेनिस क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, स्विच हिटचे फटके, रिव्हर्सचे फटके अधिकचे मारले जातात आणि ते देखील इकडे संदेश करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले. अगदी स्लोअर पद्धतीचा बॉल होता, नकल बॉल होता. आता इकडे कौतुक करावं लागेल विशाल संकपाळ यांच्या गोलंदाजीचं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर ते घाबरलेले नाही आहेत. आपली गोलंदाजी, आपली लाईन लेंथ होती, तिकडेच बॉल टाकले, थोडीशी गती कमी केली आणि त्या कारणाने मात्र संदेश यांना फसवले. याकडे मी म्हणेन 2 बॉल अप्रतिम राहिले. आता पहिल्या बॉल मध्ये षटकार आला होता, परंतु त्यानंतर 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी विशाल संकपाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा बॉल, टप्पा पडला, थोडस वळण घेतोय. बॉलनी घेतले गिरकी, फलंदाजीची घेतले मी म्हणेन फिरकी. 3 बॉल लागोपाठचे डॉट केलेत. विशाल संकपाळची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला, त्यानंतर कहाणी कुछ और है. चांगली गोलंदाजी. शफल झाले, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला, आणखी एक बॉल डॉट येतोय. पहा काय गोलंदाजी, चमत्कारी गोलंदाजी म्हणावी लागेल. आता टाळ्यांचा प्रतिसाद येतोय विशाल संकपाळसाठी. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्यानंतर तब्बल 4 बॉल डॉट करणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो 360 अंशाच्या मैदानावरती, आणि तो कारनामा विशाल संकपाळ करतोय. शेवटचा बॉल फुल टॉस होता, ते तो देखील बॉल खेळता आलेला नाहीये. विशाल संकपाळ यांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही स्मित हास्य सहज पाहू शकता. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी राहिली. कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती 35-36 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आपण करतोय टॉस आणि महत्वपूर्ण टॉस असेल. दोन्ही टीमला मी आमंत्रित करू. पिंटू दादा करण जोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये बोर्ने 11 असा टॉस आहे.
5 धावा तिकडे ऍड केल्या जातील आणि त्यानंतर टार्गेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एकूण टार्गेट असेल 5 धावांनी तब्बल 41 धावांचं टार्गेट असेल, कारण 36+5 आपल्याला कराव्या लागतील. कारण तुम्हाला या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये संपूर्ण टी शर्ट्स घालून इकडे तुम्हाला खेळायचं आहे आणि त्याची नोंद प्रत्येक संघाला घ्यावी लागेल. कारण एक अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय. 1-11 या फॉर्मॅटमधील वर्ल्ड कप म्हणायला काय हरकत नाही, कारण भूमिपुत्र मैदान हे सहजासहजी कोणालाही मिळत नाही. भूमिपुत्र मैदान ज्यांच्या विशेष सहकार्यातून या ठिकाणी गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडीला मिळते, अर्थातच ज्यांच्या नावावरती ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले. महेशदादा पाटील साहेब, आपलं मनापासून आभार. जाऊया टॉसकडे. जिकडे आपले डीडी सर आपल्या बरोबर जोडले जातील. या डीडी चेक. पिंटू दादा 11 करण जोशी या. अर्णव या. असं मानवीरांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला बोर्ने 11 हा संघ, तर दुसऱ्या बाजूला शावडी तालुक्यातील एक नामवंत संघ पिंटू दादा 11 करण जोशी. काल जर पाहिलं तर अप्रतिम असा खेळ संतोष मगदूम यांचा आपण पाहिला, आनंदा मगदूम यांचा पाहिला आणि आनंद मगदूम यांचे चिरंजीव अर्णव याची देखील गोलंदाजी आज आपण पाहणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला धोंडेवाडी, एका बाजूला रायरेश्वर असा लिहिलेला कॉल असेल. चांदीचा कॉइन असेल. तेजस दादा कॉइन द्या. 10 ग्राम चांदी. चांदी सोनं महागा झालंय तरी देखील आपण पाहतोय हा चांदीचा कॉइन आपल्या बापूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला रायरेश्वर, एका बाजूला धोंडेवाडी या गावाचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. कॉल कोणाचा असेल? यस, पिंटू दादाचा कॉल असेल. एका बाजूला रायरेश्वर कॉल आणि टॉस जिंकलाय बोर्ने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेचं विवरण आपण पाहत आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगताल? स्पर्धा खूप म्हणजे आयोजन खूप चांगलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सूरजदादा धोंडे आणि महेशदादा साहेब त्यांचं आम्हाला एंट्री दिल्याबद्दल थँक्यू. आणि खरंच स्पर्धा खूप चांगली आहे. समोरील संघ देखील पाहिलं तर पिंटू दादा करण जोशी, मगदूम ब्रदर्स अफलातून फॉर्ममध्ये आहेत. कितीपर्यंत त्यांना थांबवाल? आम्ही आमचा बेस्ट द्यायचा ट्राय करू. एक 60-40-50 किंवा. येस, टॉस जिंकला असता निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आज जर पाहिलं तर दोन्ही बंधू फॉर्ममध्ये आहे. तुम्ही स्वतः अर्णव अफलातून फॉर्ममध्ये आहे. काय सांगताल? हो, मगदूम बंधू काल इकडे खेळून गेलेले आहेत. त्याचा फायदा नक्कीच आज आमच्या टीमला होईल आणि अर्णव पण आज त्याचा परफॉर्मन्स करून दाखवत. आणि या आयोजनाबद्दल काय सांगताल? कालच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी खेळलात आणि टॉप 4 मध्ये आपला शाहूवाडी संघ गेलाय, कसं वाटतंय? खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे. म्हणजे भूमिपुत्र नवी मुंबई मैदानावर खेळायचं टेनिस क्रिकेटमध्ये एक प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते आणि ते धोंडेवाडी आपले गुरुदत्त प्रतिष्ठान यांनी आणि आपले प्रमुख अतिथी यांनी साकार केले. याबद्दल त्यांचं आमच्या टीमतर्फे खास करून एक आभार. आणि असं मान्यवर आपल्याकडे येईल. दादा काय सांगताल या नियोजनाबद्दल? आपलेच मित्रबंधू आहेत बापू, त्यांच्याबद्दल काय सांगताल आणि या आयोजनाबद्दल काय सांगताल? प्रथमतः सर्वांना जय शिवराय. जे रायरेश्वर चषक जे नाव दिले आहे ते हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या रायरेश्वर किल्ल्यावर केलेलं आहे त्या रायरेश्वर नावाने रायरेश्वर चषक केलेला आहे. इथे असलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून आभार की आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहून खेळत आहात. मान्यवरांचं तर तसं पाहिलं तर अभिनंदन आणि ज्यांनी ही टुर्नामेंट भरवलेली आहे त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद की सर्व खेळाडूंना या ठिकाणी उपस्थित आणि एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी देत आहात. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय शिवराय. येस, आपण दादा यायचं आपल्याला देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोन्ही कर्णधारांना आपले RTO अधिकारी अरविंद दादा यांच्या माध्यमातून ट्री दिलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा असं सांगितलं जात आहे. नियस न्यूज फ्रॉम द सेंटर आपण जर पाहिलं तर बोर्ने वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
थँक्यू सो मच. टीम बोर्नेनी टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही टॉसची माहिती आहे, येणारी मॅच आहे आणि संपूर्ण मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान देखील आपल्याला इथून पुढे करायचे आहेत. कमिटी मेंबर्सना विनंती करूया की आपण आलेल्या आपल्या सर्व पाहुण्यांचा त्या ठिकाणी विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी तेजस्वी धोंडे यांना विनंती करतो इथून पुढे आपण सन्मानाकडे वळूया का? ओके. प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला देण्यात आलेत, विशालदादा मानकुंबरे साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्यापूर्वी मॅच सुरू होते, आपण एका ओव्हरच्या ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळूया. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल आणि किरण चिकणे गोलंदाजी मार्क होती, तुम्ही पाहताय. पहिला बॉल स्वीप केलाय. प्रताप संकपाळचा एक जबरदस्त स्ट्रोक, पॉवर प्ले तोड स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. पहिल्याच बॉलवरती बॉलला केलंय स्वीप, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावांसाठी प्रतापच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. 41 प्रताप सांगपाळणी आणि आपले प्रताप दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये लाखवड गावचा प्रताप. मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर सोपानजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून सरस स्वागत. सुशांत दादा कदम बोर्नेचे आपलं देखील मनापासून सरस स्वागत. घुटना टेक, तमाशा देख. दुसऱ्याच बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण केलंय. प्रताप सांगपाळ यांची कडक कमालीची प्रतिभावंत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घालत असताना प्रताप सांगपाळ. आय डीजे. थँक्यू. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांसाठी अशी बॅटिंग आपण जर पाहिली ना तर आनंद देणारी बॅटिंग असते. प्रताप सांगपाळ चांगली बॅटिंग करतोय. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, फ्लॅट स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. किरण चिकणे, किरण चिकणे, किरण चिकणे. पहिल्या 2 बॉलवरती तू चौकार षटकार मला मारू शकतोस, तर तिसऱ्या बॉलवरती मी तुझी विकेट देखील घेऊ शकतो. आडव्या बॅटनी स्ट्रोक केला होता. डीपला क्षेत्ररक्षक वाट पाहत होते बॉलची आणि एक चांगला कॅच पकडलाय. प्रताप सांगपाळ, बिग विकेट गॉन. आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. सुशांतला मॅन ऑफ द मॅच देऊया मुख्य व्यासपीठावरती आणि त्याला 500 रुपयाचा पुरस्कार देखील आहे सन्माननीय राजीवजी शिर्के साहेब यांच्या माध्यमातून. तो पुरस्कार देखील आपण इकडे सुशांतला देत आहोत. मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे देत आहोत. मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तुषार सांगपाळ बॅटिंग साठी आलेत इन ॲट क्रमांक 3 वरती. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. हाय हँडसम बॉल जाईल निघून सीमारेषेच्या पहिलीकडे. पहिल्याच बॉल वरती एक गगनचुंबी षटका ठोकलाय तुषार सांगपाळनी. या डीजे. सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. तुषार सांगपाळ लाजवाब बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती सुरुवात जबरदस्त राहिली आहे. स्विच हिट, इकडे अल्टी पल्टी स्ट्रोक आणि तुषार सांगपाळने या बॉलला अगदी बाहेर मैदानाच्या बाहेर केलंय. कल्टी तुषार सांगपाळ टिपिकल स्ट्रोक. येतोय चौकार. तुम्ही पाहू शकता स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा देखील बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय. चला काही सन्मान आपण
मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मी कमिटी मेंबर्सना विनंती करतो आपण रेडी राहा. प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार या रायरेश्वर चषक मध्ये देण्यात आलेत, अर्थातच सन्माननीय उद्योजक समाजसेवक विशालदादा मानकुमरे साहेब यांना आपण प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मी विनंती करतो कमिटी मेंबर्स आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उद्योजक त्याचबरोबर समाजसेवक विशालदादा मानकुमरे यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय महेंद्र बापू देवगरे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत श्री महेंद्र बापू देवगरे यांना देखील मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण या आपला सन्मान रायरेश्वर चषक च्या माध्यमातून आपण करत आहोत. तदनंतर सन्माननीय संदीप दादा राजीवडे साहेब यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. यानंतर आपण संदीप दादा राजीवडे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ती परंपरा रायरेश्वर चषकच्या माध्यमातून जोपासली जाते. संदीप दादा राजीवडे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. एक चिकी संघ सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 21 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 41चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम JMCC लाकवड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तदनंतर पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव सोपानजी मोरे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव तथा मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर आमचे मित्र सोपानजी मोरे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बोर्णे गावचे सुपुत्र, बोर्णे गावचे स्टार क्रिकेटर आमचे सुशांत दादा कदम आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुशांत दादा कदम आपल्याला विनंती आहे आपण या पुढचा बॉल यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी मिडल स्टंपवरून बॉल ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षक किरण चिकणे यांच्या हातामध्ये हा बॉल स्थिरावतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग तुम्ही करत असताना पाहताय नयन सकपाळ आणि तुषार सांगपाळ. कुसुंबी विरुद्ध लाखोड असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 22 धावसंख्या. हा फटका हवेत चढलाय, वरती गेलाय. क्षेत्ररक्षक जातील तिकडे बॉल पर्यंत पोहोचतील का? हो पोहोचले आणि इकडे एक चांगला झेल पकडलाय नयन सकपाळ बाद. आपण सुशांत दादा कदम यांचा एक विशेष सन्मान इकडे करत आहोत. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी टेनिस बॉलचं सौजन्य करण्यात आलंय उद्योजक विठ्ठल दादा शिरवले यांचं देखील शुभागमन होतंय. वेलकम, सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल सौजन्य करण्यात आलंय उद्योजक विठ्ठल दादा शिरवले आपलं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम सर, सुस्वागतम. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आता इक्वेशन आहे 14 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे नयन सकपाळ बाद झालेत, प्रताप इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आलेत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत ज्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल सौजन्य करण्यात आलंय. उद्योजक सन्माननीय विठ्ठल दादा शिरवणे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती टोटल धावसंख्या आहे 22 19ची गरज आहे. ओके, करेक्शन करूया आपण. 13 बॉल 19 धावांची गरज आहे. डॉट बॉल आलाय. थोडस या मॅच मध्ये आता मात्र बॅटिंग करणारी टीम प्रेशर मध्ये येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, हा बॉल पंच केलाय, हुक केला होता. इकडे धावा देखील 4 बुक केल्यात. चांगला स्ट्रोक होता, टायमिंग प्रॉपर होता.
ज्ञानेश्वरच्या बॅट मधून येतोय एक चाबूक स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. दोन ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 26-26 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. म्हणजे इथून पुढे येणारे 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम लाखवड संघाला. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीच्या माध्यमातून आम्ही मनापासून त्यांचा आभार मानत आहोत. तर आपला बहुमूल्य वेळ खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेला आपण दिला. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला खूप सारी मदत देखील आपण केली, त्याबद्दल गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी यांच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार. मॅचकडे वळूया. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क होती सचिन मोरे. मामा गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी तुम्ही तुषार संगपाळ, ज्ञानेश्वर संगपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. लाकवड की कुसुंबी, कुसुंबी की लाकवड असा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल बॅकफुटला गेले, तिथून मात्र ओव्हर द पॉइंट या बॉलला केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत, कोण जिंकेल, परंतु इकडे बॉल जिंकलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय महत्वाचा चौकार. डीजे मास्टर थोडासा आवाज कमी करा. एक्झाम देखील सुरू आहेत, परंतु डीजे मास्टरचं आशिष सर कौतुक करावं लागेल, कारण आवाजाची क्वालिटी एवढी क्लिअर आहे आणि छान तो डीजे वाजवतो. आणि आपल्या कॉमेंटेटर म्हणून आपल्यासाठी चांगली क्वालिटी आवाजाची दिली की मजा येते समालोचन करायला. ते करतायत, कौतुक आहे, पण थोडासा आवाज कमी करा. दुपारचं सत्र आहे, 4च्या नंतर आपण आवाज नक्की वाढवू. इकडे पहा, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघून चाललाय, अगदी वाईड लाईनच्या खूप बाहेरून चाललाय. पंच तिकडे सांगतायत हा वाईट बॉल आहे. आता इथून पुढे 11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. सामना आपण जर पाहिला ना तर जवळपास लाखवडच्या दिशेने चाललाय, परंतु क्रिकेट आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळत आहेत. तुषार संगपाळ चांगली बॅटिंग करतायत, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे गलीमध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना पाठी क्षेत्ररक्षक आहेत, मोठा चेस होता क्षेत्ररक्षकासाठी, परंतु इकडे 2 धावा घेत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 33 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. म्हणजे इथून पुढे 8ची गरज आहे. या मॅच मध्ये लाकूड संघाने बॉलिंग चांगली केली, या मॅच मध्ये लाकूड संघाने बॅटिंग देखील चांगले केले. लाकूड संघ पुढे चाललाय, परंतु इकडे संघर्ष करावा लागेल टीम कुसुंबीला, लढावं लागेल या मॅच मध्ये. पुढे आले, पदलालित्याचा वापर केला, परंतु इकडे टप्पा पडला. बॉलनी थोडंसं वळण घेतलं, बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सचिन मोरे यांना कमबॅक करावं लागेल. मामा हे त्यांचं टोपण नाव आहे. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पुढे येणारे बॉल डॉट टाकावे लागतील. विकेट्स मात्र इकडे कुसुंबी टीमला घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, तिकडे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 34 धावा. 7 धावांची गरज आहे. आतापर्यंत या षटकामध्ये बॉल 4 होत आहेत, म्हणजे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना टीम लाकवडच्या खिशामध्ये आहे, परंतु इकडे काही घडू शकतं. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळला होता. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहे, तिकडे लॉंग ऑनला आणि सिंगल मिळताना पाहायला मिळते. पियुष एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांची देखील बॅट चाललेली नाहीये. टीम कुसुंबीसाठी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये. बॉल आहेत 7, 6 धावांची गरज. तुषार संगपाळने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली, परंतु मॅच तुम्हाला फिनिश करावी लागेल. मोठा फटका. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच नाही फिनिश केली. इकडे डीप मिड विकेटला अप्रतिम कॅच पकडले समीर चिकणेनी आणि इथे खेळ संपलाय तुषार संगपाळचा.
पुलचा फटका होता, लांबी देऊ शकलेली नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक शोधला बॉलने, विकेट प्राप्त होते. मोठी विकेट इकडे जाईल. 6 बॉल आणि इथून पुढे 7 धावांची गरज आहे. ऐकूया एक सुमधुर संगीत. चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती तब्बल 35. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ओके, सहा बॉल आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण जर विचार केला तर आता कोण जिंकेल हा सामना, परंतु गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं ना तर चौथं आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत आयुष. मॅच आपण पाहिली तर असं वाटलं होतं की तुषार संकपाळ इकडे संपेल, परंतु ज्या पद्धतीने कॅच पकडली, कॅचचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज संकपाळ घेत आहेत. 6 बॉल आणि 6 धावांची गरज असताना आयुषचा पर्याय निवडला इकडे. एक युवा टॅलेंट कुसुंबी गावचं. काय घडेल या मॅच मध्ये? 6 धावा डिफेंड होतील का? हो, इकडे भूमिपुत्र मैदानावरती अनेकदा हा कारनामा अनेक बॉलरनी केलाय, परंतु कुसुंबी टीमला ही संधी आहे. कुसुंबी टीमला खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये चान्स आहे. 6 बॉल 6 धावांची गरज. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. वा, काय फटका आहे. स्लॉट मध्ये बॉल टाकला आणि याला पाठवलं कोपरखेडना डीमार्टच्या दिशेने. जबरदस्त स्ट्रोक, मॅच जबरदस्त फिनिश केली. ज्ञानेश्वर संकपाळनी ठोकलाय षटकार. मॅच फिनिश. लाखवडनी सामना जिंकला. अभिनंदन.